मोठी बातमी। 4 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंत आलेल्या कलानुसार 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। यामधील मुंबईमधील पदवीधर मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचा विजय झालाय, तर मुंबई शिक्षक मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेचे जमू अभ्यंकर यांचाही विजय झाल्याची माहिती समोर येते आहे। तर याच वेळेला दुसरीकडे भाजपनं ठाणे राखलेलं आहे। ठाण्यामधून भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय झालाय, तर नाशिकमध्ये मात्र पहिल्या फेरी अखेरीस आघाडीवरती असलेले ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे हे आता काहीसे पिछाडीवरती गेलेले आहेत आणि आता शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे आघाडीवरती आहेत। तर आतापर्यंतचे अपडेट्स नेमके काय आहेत आपण बघूयात। तर आपण बघतोय विधान परिषदेचे हे अपडेट्स। मुंबई पदवीधरमधून अनिल परब 26,020 मतांनी विजयी झालेले आहेत। मुंबई शिक्षकमधून जमू अभ्यंकर हे सुद्धा विजयी झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे। तर कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे यांचा विजय झालेला आहे आणि नाशिकमधून किशोर दराडे आघाडीवरती आहेत। संदीप गुळवे हे सध्या पिछाडीवरती असल्याचं कळतंय आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकेश, 3 ठिकाणचे विजय आपण बघतोय। 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने विजय मिळवलेला आहे। एकीकडे निरंजन डावखरे आणि जी 4थी जागा नाशिकची त्याबद्दलची अजून अपडेट्स यायची आहे। नक्कीच यामिने संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं ते ठाणे, कोकण आणि मुंबई पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघावरती। त्याचा निकाल जो आहे तो आता पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे। मुंबई पदवीधरवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी विजय मिळवलेला आहे, तर कोकणवरती भाजपचे जे उमेदवार होते महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विजय मिळवलेला आहे। भाजप ठाण्याचा जो कोकणचा जो मतदारसंघ आहे तो शाबूत राखण्यासाठी तयार झालेला आहे, कारण त्यांनी आता ही हॅट्रिक जी आहे निरंजन डावखरे यांनी मारलेली आहे। तर शिक्षक मतदारसंघातनं जर पाहिलं तर अभ्यंकर हे देखील आघाडीवरती असलेले पाहायला मिळत आहेत। 2 जागा ह्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलेली आहेत, तर भाजपने आपला कोकणचा गड जो आहे तो राखलेला आहे। आता अधिकृत घोषणा जी आहे ती फक्त शिक्षक मतदारसंघाची ती अधिकृत घोषणा येणं बाकी आहे। अजून देखील मतमोजणी जी आहे ती अजून देखील सुरू आहे। मात्र भाजपने जे आहेत ते निरंजन डावखरे यांची तिसऱ्यांदा जी हॅट्रिक जी आहे ती मारलेली आहे। कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो आपण या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वात अगोदर जो निकाल लागला तो अनिल परब यांचा लागलेला आहे। त्यांनी शेलार यांचा मोठ्या मतधक्क्याने पराभव करून विजय जो आहे तो मिळवलेला आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर निरंजन डावखरे यांनी देखील मोठा विजय मिळवलेला आहे। त्यांच्या विरोधात असलेले रमेश कीर यांच्या विरोधात हा विजय जो आहे तो मोठा मिळवलेला आहे। आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर शिक्षक मतदारसंघावरती, ज्यावरती जर आपण पाहिलं तर ठाकरेंचे जे उमेदवार आहेत अभ्यंकर त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे। काही वेळातच त्यांचा निकाल देखील जो आहे तो स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला 2 विजय मिळालेले आहेत, तर भाजप आपला जो कोकणचा जो गड आहे तो राखण्यास जो आहे त्यांनी गड जो आहे तो निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून राखलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामिनी अगदी निकेश, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई कुणाची याबद्दलची चर्चा झालेली होती आणि त्यानंतर निकालाच्या अंती मुंबई ही महाविकास आघाडीची, मुंबई ही ठाकरेंची असं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे शिक्षक आणि पदवीधरची, यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीचा सामना आपल्याला बघायला मिळाला होता। त्यामुळे मुंबई कुणाची हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। नक्कीच यामिनी, जर आपण मुंबई पदवीधर मतदारसंघाचं जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जे उमेदवार होते अनिल परब आणि भाजपचे जे उमेदवार होते शेलार यांच्यामध्ये मोठी चुरस जी आहे ती पहिल्यापासून पाहायला मिळाली होती। दोघेही प्रचारामध्ये आघाडी होती। दोघांनीही मोठी नोंदणी जी आहे ती पदवीधरांची केलेली, त्यामुळे ह्या दोघांमध्ये अटीतटीची लढाई जी आहे ती सुरुवातीला पाहायला मिळाली। मात्र काउंटिंगला जेव्हा मतपेटीचं जेव्हा काउंटिंग सुरू झाली त्यावेळेला
अनिल परब हे पहिल्याच फेरीमधनं आघाडीवरती असलेले पाहायला मिळाले। त्यामुळे ह्या ज्या वेळेला अनिल परब यांचा विजय जो आहे तो घोषित झाला त्यावेळेला त्यांनी जेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी देखील दिसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरी शिवसेना आणि खरी मुंबई कोणाची ही पदवीधर म्हणजे उच्च शिक्षक जे मतदार आहेत त्यांनी दाखवून दिलेली आहे। त्यामुळे आता लोकसभेला जो काही भाजपला फटका पडला होता तोच फटका काहीसा या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं। कारण कोकण हा निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून गड राखलेला पाहायला मिळतो, पण मात्र 2 जागांवरती कुठेतरी भाजप जे आहे ते कमी पडलेलं आहे। त्यांची नोंदणी जी आहे ती कमी पडल्याचं त्यांच्या नेत्यांनी देखील जे आहे ते मान्य केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असतं ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी अगदी धन्यवाद निकेश या सगळ्या अपडेटसाठी। आणि आता आपल्यासोबत नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये काहीशी चुरशीची आणि ही काटेकी टक्कर बघायला मिळतेय। पहिल्या फेरीच्या अखेरीला आघाडीवरती असलेले ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे हे काहीसे पिछाडीवरती आहेत आणि सध्याचं चित्र शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवरती आणि दुसऱ्या नंबरवरती सध्या अपक्ष असणारे विवेक कोल्हे दिसतायत। यामिनी अगदी खरं आहे। दुसऱ्या फेरीची आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे आणि त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहे किशोर दराडे यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साधारणपणे 438 मतांची आघाडी त्यांना या दुसऱ्या फेरी अंती दिसून येते। पहिल्या फेरीमध्ये देखील किशोर दराडे हेच आघाडीवर होते। पहिल्या फेरीमध्ये साधारणपणे जर बघितलं तर गुळवे हे 2 नंबरचे उमेदवार बघायला मिळत होते। तिसऱ्या स्थानी हे विवेक कोल्हे होते। मात्र दुसरी जी फेरी आलेली आहे त्याची आकडेवारी जर बघितली तर विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर आहे आणि गुळवे ही तिसऱ्या स्थानावर गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच ठाकरेंची शिवसेना काही अंशी पिछाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळतंय। तर अद्यापर्यंत कोटा जरी निश्चित झाला नसला तरी 60,000 इतके ज्या मतपत्रिका आहेत त्या या दरम्यान तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याची ही आकडेवारी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे जवळपास 4 ते 5,000 मतपत्रिका अद्यापर्यंत त्याची तपासणी बाकी आहे। त्यानंतर कोटा निश्चित होईल आणि कोटा भागिले 2 आणि +1 असं मिळून तो कोटा ठरवला जातो आणि त्यानंतर उमेदवाराला किती मतं पडणं अपेक्षित आहे, निकाल किती मतांपर्यंत तो मजल मारू शकतो याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी विद्यमान आमदार जे आहे किशोर दराडे यांचीच आघाडी आपल्याला बघायला मिळते। अगदी साधारणतः या सगळ्या ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे या मतमोजणीची, त्याला किती वेळ लागू शकतो, कधीपर्यंत हे निकाल हाती येऊ शकतात किरण? यामिनी सुरुवातीला जर बघितलं तर यासाठी सरमिसळ हाऊस जो असतो त्यालाच साधारणपणे 3 ते 4 तास जात असतात आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं 30 टेबल असल्यामुळे प्रत्येक टेबलवर 1000 अशा पद्धतीने जर बघितलं तर 30,000ची तपासणी सुरुवातीच्या काळामध्ये होते। या सगळ्या प्रक्रियेला जर बघितलं तर 2.5 ते 3 तास लागतात आणि त्यानंतर परत दुसऱ्या फेरीसाठी साधारणपणे 2 ते 2.5 तास अशा स्वरूपाची ही प्रक्रिया अद्यापर्यंत पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता अवघे 4 ते 5,000 मतपत्रिका तपासणी बाकी आहे। त्यामुळे साधारणपणे अर्ध्या तासामध्ये जवळपास कोटा निश्चित होईल आणि त्यानंतर उमेदवाराला विजयी होण्यासाठी किती मतं आवश्यक आहे हे चित्र स्पष्ट होईल। यामिनी धन्यवाद किरण, याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तर आपण बघतोय की सध्याचं हे चित्र 4 जागांसाठीची विधान परिषदेची ही निवडणूक आणि 4 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली। यापैकी मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। तर कोकण पदवीधर मधून भाजपचे निरंजन डावखरे विजयी झालेले दिसतात। नाशिक मधलं सध्याचं चित्र अजूनही काटेकी टक्कर आपल्याला दिसतंय।